नमस्कार. लोकतंत्र मिरर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत लघु अण्णा. अण्णा, तुम्हाला सगळ्यात प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सो तुम्ही बीजेपीमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी आतापर्यंत कार्यकर्ता म्हणून एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आला. त्यामुळे आज जे काही तुम्हाला त्याची पोचपावती मिळाली त्याच्याबद्दल तुमचं पहिलं हार्दिक अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ह्या पोचपावतीचं रूपांतर तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कामासाठी कसे कराल आणि त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे की अशा पद्धतीने बालेवाडी हा असं असलं पाहिजे बालेवाडी? आज आमच्या भागामध्ये जवळपास भारतीय जनता पार्टीचे 400-450 कार्यकर्ते आहेत. सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी ह्या भागामध्ये काम करते. त्यातनं जवळपास ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक लागली ती चाहूल लागताच पक्ष संघटनेने सांगितलं की जे जे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे अशांनी पक्षाकडं एक फॉर्म भरून द्या. अशा जवळपास 47-48 कार्यकर्त्यांनी पक्षाकडं इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले. त्यापैकी मी एक होतो. आणि त्यापैकी मला माझं सर्व काम पाहता 2019 ते 2025 पर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. पक्षाचा आदेश ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जे जे पार्टीचं काम आलं, ज्या ज्या योजना आल्या त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या भागामध्ये केलेलं आहे. आता एवढी लोक आमच्या पक्षामध्ये इच्छुक होती. त्यापैकी 4 जणांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार होती. साहजिकच बाकीच्यांना पक्षाबरोबर पक्ष संघटनेबरोबर थांबायचं होतं. त्यांची थोडीशी नाराजी होणार आहे. यदा कदाचित मलाही तिकीट मिळालं नसती, ही उमेदवारी मिळाली नसती तरी कुणी नाराज राहिलं असतं. कारण आपण पक्ष बांधण्यासाठी पक्ष संघटनेसाठी काही लोकहिताचे कार्यक्रम करतो, त्यांच्यापर्यंत जातो. पक्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना असेल, पुणे महानगरपालिकेच्या योजना असेल, केंद्र सरकारच्या योजना असेल, ह्या योजना आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. कारण या कार्यकर्त्यांमध्ये निष्ठावंत आमच्याकडं असे भरपूर कार्यकर्ते आहेत, भरपूर स्थानिक नेते. त्यापैकी आम्हाला 14 जणांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली. आता आमचं ध्येय धोरण असं आहे की उमेदवारी मिळाली, नेत्यांनी पक्षाने आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की ह्या भागाचा विकास करायचा. नगरसेवक पद हे आम्हाला जे मिळेल भविष्यामध्ये आता ते काय आम्हाला हरेतुरे घेऊन मिळवायला किंवा फक्त समारंभापुरतं मिळालेलं नाही. या भागातल्या जनतेची कामं ही रखडलेली आहे. गेली 10-15 वर्ष झालं या भागामध्ये भरपूर प्रकल्प आले होते. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भरपूर प्रकल्प झालेले आहेत. त्याचं लोकार्पण करायचंय. काही महत्वाच्या गोष्टी ज्या राहून गेलेल्या, ज्या दुर्लक्षित झालेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या. यामध्ये ज्या नागरिकांना भेडसावणाऱ्या गरजा आहेत, जसं की आज या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या जी योजना आहे 24/7 ही योजना जवळपास या ठिकाणी 30 ते 40% आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आमचे स्थानिक आमदार, स्थानिक खासदार यांच्या माध्यमातून राबवलेली आहे. 60%-50% आम्हाला इकडं काम करायचं अजून त्याच्यावरती. म्हणजे ह्या भागाला प्रभाग क्रमांक 9 मधील 7ही गावांना पाणी मिळण्यासाठी आम्हाला काम करायचंय. ह्या भागामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ट्रॅफिक मुक्त बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस माणुंगे जो आता नावाने भाग आलेला आहे, हे ट्रॅफिक मुक्त आम्हाला करायचं आहे. त्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहे, मिसिंग लेन आहे. आता गेली 8-9 महिने चंद्रकांत दादा पाटील आणि मुरलीधर मोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मिसिंग लेनच्या कामामध्ये लक्ष घातलेले आणि त्याच्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळालेला आहे. जेवढ्या काय मिसिंग लेंथ होत्या, आता रोड होते थांबलेले, ते आम्ही आता पालिकेच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून ताब्यात घ्यायचा काम चालू झालेलं आहे. म्हणजे ते रोड झाले तर आमची बानेर बालेवाडी किंवा हा परिसर ट्रॅफिक मुक्त होणार आहे. अशा मूलभूत सुविधा आहेत. कचऱ्याची समस्या असेल, आता कचऱ्यानंतर लाईटची समस्या आहे. भरपूर ठिकाणी अजून मोठमोठ्या गोष्टी जसं की आता पूर्वी एक 10-15 वर्षापूर्वी ज्या ड्रेनेज लाईन आहे
त्या ड्रेनेज लाईन कमी पडायला लागल्यात, त्या ड्रेनेज लाईन बदलायचं आम्हाला, हो. कारण ओव्हरफुल व्हायला लागलेलं आहे. हो, त्यावेळेची बालेवाडी वाढतंय आता. हा वाढते, बानेर बालेवाडी वाढते, सुतारवाडी पाषाण वाढते. बरोबर. आमच्या भागाचा विकास हा झपाट्याने चाललेला आहे हो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे की या भागामध्ये इतर जिल्ह्यातली, इतर राज्यातली लोक या ठिकाणी राहण्यासाठी येतात. एवढा चांगला आमचा भाग आहे, पण काही कारणास्तव तो बदनाम होत चाललेला आहे. ते जे आमच्याकडे जे आता लागलेले लेबल बदनामीचं आहे ते आम्हाला आता इथल्या पुढच्या काळामध्ये ते दूर करायचं आहे. आता तुम्ही जे म्हटलात की बदनामीचं लेवल लागलंय, एक्झॅक्टली ते काय? लोकहिताचे, लोकउपयोगाचे जे जे प्रकल्प किंवा जे जे प्रोजेक्ट या ठिकाणी आले होते त्यातलं एकही पूर्ण नाही झाला. बर. सगळे प्रकल्प 2014-15 मधले अर्धवट स्थितीमध्ये आहे. बालेवाडी ते वाकड एक ब्रिज तयार झालेला आहे. तो ब्रिज गेली 12 वर्ष आलं तसाच आहे, चालूच झाला नाही. हो. तो जर लक्ष देऊन तिथं थांबवून तो जर चालू झाला असता, जे आता आम्ही काम करतोय ते जर पूर्वी काम झालं असतं तर यामध्ये नक्कीच ट्रॅफिकचा प्रश्न सुटला असता, लवकर सुटला असता. अशा 6-7 लिंक मध्ये आम्ही आता लिंक केलेले आहेत की जे जागा आम्ही ताब्यात घेतोय. हा एक प्रश्न होता. या ठिकाणी त्याच काळामध्ये एक हॉस्पिटल 200 बेडचं झालेलं आहे. बरोबर आहे. त्याच्याकडे लक्ष नाही, फक्त दाखवायला की हे झालं नाही. पण झालं नाही तर तुम्ही त्याकडे लक्ष द्यायचं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही निधी आणायचा होता आणि ते पूर्ण करून घ्यायचं होतं. अच्छा, म्हणजे सर्वसामान्य ज्याप्रमाणे वायसीएम आहे, ससून आहे, तसं त्याच त्याप्रमाणे पद्धतीचं इकडचं एक, अरे वा, त्याच पद्धतीचं एवढं 200 बेडचं हॉस्पिटल आहे. सर्वसामान्य गरीब गरजू नागरिक त्या ठिकाणी जाऊन आपला उपचार करू शकला असतो. क्रीडांगण आहे. हो. बालेवाडी हाय स्ट्रीटच्या भागामध्ये जवळपास 7 एकरमध्ये क्रीडांगण आहे. 70 ते 80% जागा ताब्यात आलेली आहे. 2013-14 पासून ऍज इट इज आहे असंच आहे. अच्छा. 14 साली तिथं जो 100 गुंठ्यामध्ये तिथं कॉन्क्रीट झालं, जाळ्या बसवण्यात आल्या खेळण्यासाठी, त्या तशाच आहे. त्याच्यानंतर तिथं काहीच डेव्हलपमेंट आजपर्यंत डेव्हलपमेंट नाही झाली तिथं, ऍज इट इज तसंच आहे. त्यानंतर आमच्याकडं ई लर्निंग स्कूल आहे. 14-15चा प्रकल्प आहे. तो स्लॅब टाकून आजपर्यंत तो बिल्डिंग तयार होऊन म्हणजे स्लॅब टाकली, त्याच्या पुढे त्याचा निधी आला नाही, दुर्लक्षित नाही, तशीच पडलेली. आज कितीतरी हजारो मुलं तिथनं शिक्षण घेऊन बाहेर पडली असते. ई लर्निंग जसं तुम्ही इकडे आहे पर्वतीच्या पर्वतीच्या त्याच मॉडेलची स्कूल ही बालेवाडीमध्ये, बानेर बालेवाडीसाठी आम्ही तयार केली होती. मागणी करून मी पाठपुरावा केला, त्यावेळेस करून ती आणली. पण आज स्लॅब टाकून भिंती बांधून तशीच आहे. कुणी निधी आणला नाही त्याच्यात आतापर्यंत. आणि सांगावं कधी की मी इकडे निधी घेतलाय, पण मी करतोय, करणार आहे. विकासाच्या मुद्दे राहिले बाजूला आणि बाकीच्या मुद्द्यावरतीच ही इलेक्शन, ही निवडणूक चाललेली आहे. इलेक्शन मी काय भविष्यात करणार आणि तुम्ही काय मागं केले हे दाखवा. ह्या लोकांना, या जनतेला दाखवा की ह्या मागे मी लोकहिताची काय काय कामं केली ती दाखवा आणि मग इलेक्शन लढा, मग मतं मागा. मी तर सर्वसामान्य कार्यकर्ता होतो भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनताचा पदाधिकारी म्हणून काम करतोय. मला तर काही निधी आणता येत नाही. ज्या माध्यमातून आमदार साहेबांच्या, खासदार साहेबांच्या माध्यमातून जिथं जिथं आम्हाला कामं करता आली तिथं आम्ही केली. 2017 ते 2022 टर्म संपली, ते आज 2025 संपला, 2026 चालू झाली. 15 जानेवारीला निवडणुकीची मतदान प्रक्रिया होणार आहे. यानंतर जेव्हा केव्हा आम्ही या भागाचे प्रतिनिधित्व होऊ त्यावेळेस हे प्रकल्प आम्ही वर्षभराच्या आत मार्गी लागू आणि लोकांना त्यांच्या हाते लोकार्पण करणार. त्याची तुम्हाला खात्री आहे की तुम्ही वर्षभरातच लगेच? वर्ष पण खूप झालं. ह्या 4-5 महिन्यातच आम्ही हे सगळे गोष्टी मार्गी लावणार आणि लोक अर्पण करणार. याचे रोड असतील, हॉस्पिटल असतील, ई लर्निंग स्कूल असतील. मल्टीनॅशनल कंपन्यांची चॉईस बालेवाडी आहे, कारण मुंबईवरनं पण आहे आणि इकडं म्हणजे बेंगलोर हायवे पण जवळ आहे. त्यामुळे मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी बालेवाडी हे नवीन हब तयार होत आहे. सो त्याबद्दल मग तसा विकास कसा झपाट्याने करता येईल आणि मल्टीनॅशनल कंपनी अजून तुमच्याकडे कशा येतील याच्यासाठी तुम्ही काही वेगळा विचार करताय का?